लोणच्याचा आंबा बाजारातून आणला आणि अशा पद्धतीनं फोडी करून घेतलेल्या आहेत. आता ह्यामधली हे कोय जी आहे ही कोय काढायची आणि ह्याला पुढची प्रोसेस चालू करायची. लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर काळजीपूर्वकच केलं पाहिजे. हे फोडी अशा निवडून स्वच्छ केल्या पाहिजेत. मध्ये कसलीच घाण नसता कामा नये अशा पद्धतीने क्लीन केलं पाहिजे. हे फोडी क्लीन करण्याच्या अगोदरचे आहेत. मध्ये कोय, त्याच्यानंतर फोडून आणल्यानंतर त्या झाडात कत्तीचं लागलेलं घाण, लाकडाचं लागलेलं घाण भुसा उडतो, तो ह्यामध्ये चिकटलेला आहे. त्याच्यानंतर ही त्याची कोय निघालेली आहे. या पद्धतीनं ही कोय बाजूला काढावी लागते. आणि मूळ कारण म्हणजे हे जे लोणचं जे फोडी आहेत ह्याच्यामध्ये हे जे काळं दिसतं हे अशा पद्धतीचं, तर हे काळं लोणचं खराब करायला कारणीभूत ठरतं. हे सुद्धा नीट व्यवस्थित काढलं पाहिजे आणि लोणचं केलं पाहिजे. फोडीला फोडल्यानंतर असं काळं निघणं म्हणजे निसर्गतः आंब्याची पक्का होत असताना झालेला निसर्गतः बिघाड. आपण लोणच्यासाठी आंबे घेतल्यानंतर या काळ्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. हे काळं पूर्णतः काढलं पाहिजे आणि मगच लोणचं केलं पाहिजे, तर वर्षभर टिकायला अन्यथा खराब होतं. म्हणून हे काळजीपूर्वक काम केलं पाहिजे. आता ह्या चमच्याच्या साहाय्यानं हे काळं काढून घेतो आहे. लोणच्याच्या फोडीमध्ये हे मीठ टाकून पाणी टाकून या फोडी धुवून घेतो आहे. कारण असं की फोडी स्वच्छ व्हायला कारण ठरतं, म्हणूनसाठी मीठ टाकून या फोडी आता धुवून घेतो आहे. मीठ टाकलं, आता पाणी टाकून घेतो आहे. फोडी पूर्ण पाण्यात बुडतील इतकं पाणी त्याच्यात टाकून फोडी धुवून घ्यायच्यात. हे पूर्ण फोडी पाण्यात बुडलेले आहेत. आता ह्याला मी धुवून घेतो. मिठाच्या पाण्यात धुतल्यानंतर अशा पद्धतीचं हे गढूळ पाणी निघतं आणि फोडी स्वच्छ निघतात अशा पद्धतीनं. आंबा फोडीला मीठ आणि हळद चोळून ठेवायचं आहे. ह्या स्वच्छ केलेल्या आणि सुकवलेल्या आंबा फोडी आहेत. पारंपरिक पद्धतीनं आंब्याचं लोणचं बनवत असताना बाजारातले मसाले आणण्यापेक्षा स्वतःही मसाले तयार केलेले आहेत आणि पारंपरिक पद्धतीनं ऑइल फ्री विशेषतः हे लोणचं तयार करतो आहे. अलीकडे तेलामुळं वेगवेगळे आजार जडत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यानुसार गेल्या कित्येक वर्षापासून मी ऑइल फ्री लोणचे बनवण्याचं काम करतो आहे. आता आंबा लोणचंही त्याच पद्धतीनं बनवतो आहे.